रेकॉर्ड केलं तर मग ते बॉक्स दिला पहिल्यांदा काढून. त्या बॉक्सला पॉलिथिन नव्हतं. मला ते रिसिव्हर आहे ना त्याच्यावरती क्रॅचेस दिसले. राम राम मित्रांनो, नाराज चाललो आहे थोडीसं कामं करायला. एक ॲक्शन कॅमेऱ्यासाठी मेमरी कार्ड मागवलं होतं काल. माईक मिनी जाऊन घेऊन आलो आहे मी शॉपमधनं, आणि ह्याच्यात मेमरी कार्ड घातलेलं नाही अजून. तर बिना मेमरी कार्डचं आहे ना 1 तासापर्यंतचं फुटेज रेकॉर्ड होऊ शकतं. आणि ते 4K मध्ये जर का रेकॉर्ड केलं तर मग ते 4K मध्ये केलं तर मग ते खूप लवकर हे होतं. आत्ता हेल्मेट पडलं आपलं, आणि माईक पण पडलं आहे, आणि कॅमेरा पण पडला आहे. कॅमेराला काय झालं का नाही झालेलं. आता याचं मॅग्नेट पडलं आहे. मॅग्नेट सापडलेलं आहे, गाडीला चिटकून राहिलं होतं. तर काल हे सगळ्या गोष्टी घेऊन आलो मी जाऊन. म्हणजे माईक घेतला, मेमरी कार्ड त्यांच्याकडे नव्हतं, त्यामुळं ते मित्राची इथं मेमरी कार्ड मागवले. आणि मी ॲक्शन कॅमेरा ज्यावेळेस घेतला होता ना त्यावेळेस तो ऑनलाईन मागवला होता. आणि माईक मिनी ऑनलाईन मागवायला गेलो मी, तर त्याचे रिव्ह्यू जरा खराब होते. म्हणजे काहींचे माईकच चालत नव्हतं, काहींचं ते क्लिप असतं ना अडकवायची क्लिप ती तुटलेली, असं काय प्रॉब्लेम होते. त्यामुळे म्हटलं दुकानातूनच घ्यावं. आणि मी दुकानातून घेतलं, पण तिथेही मला फसवण्यातच येत होतं. म्हणजे मला यायलाच काढणार होते ते तुम्हाला गाडीवर बसल्यावर सांगतो. आता माईक मिनीने व्हॉईस रेकॉर्ड करतो आहे. कसा आवाज चांगलाच येत असणार आहे, कारण मी भरपूर जणांचं बघितलेलं आहे. भरपूर जण आता माईक मिनीच यूज करत आहे. ते ॲक्शन आपलं DJIचं त्यांच्याकडे कॅमेरा आहे, ते तेवढे जण. माझा पण चांगलाच येत असणार आहे. आता अजून थोडं म्हणजे हा महिना तर नाही, ह्या महिन्यात नेक्स्ट पुढच्या महिन्यात करायची ट्रिप, जी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मोठी ट्रिप करणार आहे ती. कारण ह्या महिन्यात सुट्ट्या कमी आहेत, म्हणजे माझ्यात सुट्ट्या कमी राहिले आणि ऑफिसमधनं पण कमी सुट्ट्या भेटत आहेत, त्यामुळं ह्या महिन्यात जमणार नाही. आणि काम करत करत जर का करायचं झालं ना तर काय, तर दुसरी जी येणार आहेत ते बोर होतील. मी मग 7-8 तास काम करत बसल्यावरती ते काय करणार ना, मग ते बोर होणार. त्यामुळे मी तसं करत नाही, सुट्टीच घेऊन जायचं चाललं आहे. बघू आता कसं होतं आहे. सध्या एक व्हिडिओ तर येणार आहे, पण कारची असणार आहे ती. म्हणजे कारने जाणार आहे आमची फॅमिली म्हणजे कपल्स आहेत. बघू आता त्याची व्हिडिओ कशी बनते. आणि तिकडं जाताना पण मला ऑफिसचं काम करावंच लागणार आहे. म्हणजे एक दिवस मला हॉटेल किंवा धर्मशाळा जिथं पण आम्ही राहू तिथनं मला काम करावं लागणार आहे. मी तुम्हाला मागे सांगत होतं ना, तिथंही मला फसवलं होतं. काय झालं, मी मागच्या वेळेस ज्यावेळेस मी ॲक्शन कॅमेरा घेतला होता ना त्यावेळेस मी हेल्मेट माउंट घ्यायला तिथे गेलो होतो. त्यावेळेसच मला ते दुकान काय आवडलं नव्हतं खास एवढं. म्हणजे लय असं माजल्यागत बोलत होते ते. म्हणजे कोण असं लय मोठमोठी खरेदी जर का करायला येत असेल, कॅमेरा किंवा 1,00,000, 2,00,000, 10,000, 20,000 असं, तर त्यांच्याकडे लगेच लक्ष देतात ते. म्हणजे चांगलं लक्ष देतात. आणि कोण असं नॉर्मल खरेदी करायला गेल्यावर त्यांच्याकडे नीट लक्ष देत नाही. माझं नॉर्मल खरेदी होती, कारण मी ॲक्शन कॅमेरा ऑनलाईन घेतला होता आणि मला माउंट पाहिजे होता फक्त. म्हणजे किती 300-400 रुपयाला असतो तो, 500 रुपये म्हणलं जास्तीत जास्त. त्यावेळेस काही त्यांनी मला लक्ष दिलं नाही माझ्याकडे. मी त्यांना काय म्हणलं होतं की मला हे लावून दाखवा हेल्मेटला, नीट बसलं तर मी घेतो. मग म्हणजे कुठलीही गोष्ट आपण घेताना चेक करूनच घेतो ना. ती इलेक्ट्रॉनिक नव्हती कुठली, म्हणजे ती बेल्टवाला असतं ना हेल्मेट माउंट, तसलं होतं. ते लावलं तरी ते काय असं काही खराब होणार नव्हतं. काढून परत ते मी खाली ठेवू शकत होते. तर ते म्हणले आम्ही चेक करून देणार नाही, लावलं तर घ्यावंच लागणार. मग मी ते सोडून दिलं. परत नंतर काय, आता ह्या साईडला म्हणजे पुणेच्या साईडला इकडं सदाशिव पेठेमध्ये फक्त ते एक तेवढं 2 दुकानं आहेत. त्यातल्या त्यात ते एक मोठं आहे जिथं ज्याच्याबद्दल मी आत्ता बोलतो. काल मी माईक घ्यायला गेलो तिथं. त्यांनी दिला मला माईक, बॉक्स दिला पहिल्यांदा काढून. त्या बॉक्सला पॉलिथिन नव्हतं. मग त्याला म्हणलं पॉलिथिन नाही याच्यावरती. नाही म्हणलं, ते काढून ठेवलेलं असतं दाखवायला, त्यामुळं नाही आहे. म्हणलं हे नको मला, पीस दुसरं द्या. दुसरं एक पीस दिलं त्यांनी, त्याला पॉलिथिन होतं, पण ते असं घरात पॅकिंग करतो ना आपण, गिफ्ट रॅप करतो तसं पॉलिथिन लावून ठेवलं होतं. मग मी पण एवढं लक्ष दिलं नाही. माझी बायको होती सोबत, लक्ष नाही दिलं एवढं. मग मी ते ओपन केलं, घेतलं, पेमेंट वगैरे केलं, आणि नंतर मी चेक करायला घेतलं. ॲक्शन कॅमेरा पण नेला होता, चेक करायला घेतलं, तर मला ते रिसिव्हर आहे ना त्याच्यावरती क्रॅचेस दिसले. ते मी त्याला जाऊन दाखवलं, तरी तो नाही म्हणत होता, नवीनच आहे म्हणत होता, कंपनीकडूनच खराब आलेला असतं असं म्हणत होता. पण
कंपनीकडनं नाही, हे रिटर्न जे आलेले असतात ना पीस ते इकडचं तिकडं करून विकायला ठेवतात ते. मग ते मला ते कळलं लगेच. मग मी म्हणलं हे पण नको मला, दुसरं असेल तर देण्यात पैसे दे परत. मग त्यांनी आपण ॲमेझॉनवरनं किंवा ऑनलाईन मागवल्यावरती जसं ओरिजिनल पॉलिथिन पॅक असतं ना, हे बघा असं फोटो दाखवतो मी ते तसं त्यांनी काढलं आणि मग त्यावेळेस ते त्याला दिलं. मग ते ओके होतं. मग ते घेऊन आलो मी. आता त्याचं नाव म्हणजे यूट्यूबला त्या दुकानाचे व्हिडिओ आहेत, पण मी नाव काय सांगत नाही आता. नाव जर का तुम्हाला पाहिजेच असेल, कोण जाणार असेल घ्यायला, नाव पाहिजेच असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा, तुम्हाला सांगतो मी. आणि मी तर म्हणाल कुठेही, हे फक्त त्याच दुकानाचं नाही, आजकाल कुठेही झोलत चालू आहेत. त्यामुळं आपल्याला आपलंच दक्षता घेतली पाहिजे, सगळं नीट चेक करून घेतलं पाहिजे. भरपूर टाईम घालवा चेक करायला, कारण 10-20 हजार रुपये 5,000 रुपये पण काही कमी नसतात ना. मी घेतलं आणि आलो. आणि मेमरी कार्ड नव्हतं त्याकडं, तर मी ऑनलाईन मागवलं मेमरी कार्डातून मेमरी कार्डच घ्यायला चाललो आहे. बाकी म्हणलं बाईकची पण टेस्ट होईल, कारण बाईक राईड जर नाही येत सध्या लगेच, म्हणलं आपण इथल्या इथं टेस्ट करून घ्यावं. हां, आणि हे जे इनबिल्ड मेमरी आहे ना, त्याच्यामध्ये 1 तासच मागे सांगितलं तुम्हाला, 1 तासापर्यंत फुटेज रेकॉर्ड होतं आणि ते पण पटकन संपतले. त्यामुळं म्हणलं मेमरी कार्ड घ्यावं. आणि आता मेमरी कार्डची प्राईस पण वाढलेली आहे. 2 घेणार होतो मी, प्राईस वाढलेले आहेत सध्या. ते तुम्हाला माहिती आहे कशामुळे वाढलेले. पुढं जाऊन जर का कमी झालं तर अजून एखादं घेईल, नाही तर काय गरज नाही पडणार. लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर केलं किंवा हे आहे सातारा हायवे, जे नवीन बघत असतील त्यांच्यासाठी. सातारा हायवे पुढं कात्रजचा बोगदा आहे आणि त्याच्या पुढं सध्या चर्चेत असलेला नवले ब्रिज. त्या नवले ब्रिजवर पण पुढं जायचं. गाडी पण आपल्याला नीट करायची ही ह्याच आठवड्यात, आपलं ह्याच महिन्यात करून घेणार आहे. बहुतेक एक नाशिकला जायचा प्लॅन होता माझा आणि माझ्या मित्राचा राहुल्याचा, पण तो म्हणतो बसने जाऊ. मग त्याला बसने पाठवून मी बाईकवर गेलो तर असं काहीतरी होऊ शकतं. बघू आता भेटला तर त्यासोबत ती पण चर्चा करून घेतो. कारण आमचे सर म्हणले तर हे सुट्ट्या तुला दिलेल्या नाहीत, तर पुढं कुठल्या सुट्ट्या पाहिजे असेल तर बघ आणि मला सांग. तर 2 सुट्ट्या मला भेटू शकतात या महिन्यात. एखाद्या विकास धरून 2 सुट्ट्या टाकल्या तर होऊन जाईल माझं काम. ॲक्सिडेंट्स होत आहेत ना भरपूर, म्हणून बोगदा संपल्याच एवढे असले स्पीड ब्रेकर्स कुठं लावून ठेवलेले. हे चांगलं पण आहे, पण लय त्रास होतो आणि ट्रॅफिक पण लय होते यामुळं. आमचं दुपारी म्हणून काही नाही, संध्याकाळी लय ट्रॅफिक असते. सगळे कामावरून घरी जाणार असते. आले आता स्वामीनारायण मंदिराजवळ आहे. हा आहे सगळ्यांच्या आवडीचा नवले ब्रिज, सध्या जास्त चर्चेत असणारा पण बरं का. ह्या ब्रिजसाठी फक्त त्या बोगद्यापासून एवढे स्पीड ब्रेकर्स चालू आहेत. तर तो मित्र पण बाहेर पडणार होता, पण त्याला यायला थोडासा टाईम येतो. तो घरीच ये म्हणला आहे. मग त्याचं घर वाडगावमध्ये आहे, तर तिथं जाऊन घ्यावं लागेल. अजून एक काम होतं बरं का मला, पण ज्याच्याकडं काम आहे त्यांनी काय फोन उचलला नाही. तर गाडी थांबल्यावरती म्हणजे थांबलो मी त्याच्या घरी गेलो, बरं त्याला फोन लावतो आणि मग विचारतो की म्हणजे आहे का, काम होऊ शकतं का विचारतो. होत असेल तर थांबतो, नाही तर मग परत घरी. असं काहीच प्लॅन आहे. इथं आहे वॉचमॅनकडे ठेवलं वाटतं त्याने, तो गेला आत्ताच पुढं निघून. आता इथनं घेतलं आहे ते पार्सल मेमरी कार्डचं. आणि मी व्हिडिओ जरा चेक करत होतो नीट आलेत का. आवाज तरी आला आहे नीट, पण नॉईज कॅन्सलेशन चालू नव्हतं केलं. आता तरी नॉईज कॅन्सलेशन चालू आहे का माहीत नाही, तर बघतो. बहुतेक चालू आहे नॉईज कॅन्सलेशन. आणि त्या व्हिडिओमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी जे बनवले त्यात कॅमेरा सेट कसा करायचा हेल्मेटवरती तेच मला कळत नाही अजून. काय अँगल कसं ठेवायचं आहे. आता असं वर बघून चालवलं ना तर दिसतं आहे तुम्हाला, म्हणजे कॅमेरामध्ये येते सगळं. पण मी असं चालवू शकतो नॉर्मल, नाही का, म्हणजे हे हँडल पण दिसलं पाहिजे आणि समोरचं पण दिसलं पाहिजे. तर असं केल्यावर खालतच दिसते सगळं. तर मला अजून एक ह्याला ते काय म्हणते त्याला माहीत नाही मला, पण ते लावावं लागेल. मागवल मी ते अजून, पण ते लयच मोठं दिसेल मग आहे ना, कॅमेरा असं लयच पुढं आल्यासारखं दिसेल. बघू कसं काय होतं.
सध्याचं काही गरज नाही आहे. तर मी असं आत्ता जसं तोंड ठेवून चालवते ना गाडी तशी चालवायला पण काही प्रॉब्लेम नाही, पण हँडल पण दिसला पाहिजे ना मध्ये. आणि दुसरं जे काम होतं ते होणार नाही आहे. त्या व्यक्तीने काय फोनच उचललेला नाही, त्यामुळं आता मी घरी चाललो होतो, पण रूमवरती पोर आहेत तर जरा वेळ जातो रूमवरती बसतो. लय दिवस झालं बाहेर गेलोच नाही ना कुठं. रूमवरती जरा अर्धा एक तास टाईमपास करतो आणि मग जातो घरी. आता आलो मी मित्राकडं. गाडी आत्ता मी सर्व्हिसिंगला टाकू शकतो, ह्याचं सर्व्हिसिंगचं दुकान आहे आणि इथं रूम आहे. पण का नाही यार, काय करा. मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे, कारण परवा दिवशी म्हणजे ह्याच्या आधी पण मला वेळाच त्रास झाला आहे. छातीत दुखायचं आणि लेफ्ट हँड पण दुखतो म्हणून. पण प्रत्येक वेळेस ECG नॉर्मल येतो आहे. पण आज पण सकाळी रोग जर एकदा जाऊन बघूनच येतो परत एकदा. झालं ते मेमरी कार्ड वगैरे सगळं टाकलं आहे कॅमेऱ्यामध्ये. 3 तासाचं दाखवते, प्ले व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. आता हॉस्पिटलमध्ये जातो, चेक करतो आणि मग जातो घरी. ह्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो नरेमध्ये. तिथं पण सांगितलं नॉर्मल आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण ते काम करतो ना लॅपटॉपचं बसून सारखं, त्यामुळे त्रास होत असणार आहे असं बोललेत ते. एक गोळी लिहून दिली आणि व्यायाम कर म्हणले. आता बघू, व्यायाम तर मी चालू केला आहे काल परवापासून घाबरून. पण व्यायाम केलाच पाहिजे, नाहीतर लई त्रास होतो. आणि आम्हाला कुठं बाहेरच जायचं नसतं, त्यामुळं हालचालच होत नाही शरीराची. निघालो आता घरी आणि कॅमेरा मी आहे ना नीट लावला नव्हता माउंटवरती, एका साईडनेच लागला होता. लक्ष दिलं नसतं तर पडला असता. पण गोळी इथंच खाऊन घेतली दिलेली, परत वाट बघायला नकोच. तसं ते मला पण वाटते नसाचाच प्रॉब्लेम असणार आहे. नस कुठंतरी दबली गेली असेल, असं काहीतरी झालं असणार आहे. हार्ट प्रॉब्लेम तर वाटत नाही मला. विचार केल्यावर ते जास्त त्याकडे लक्ष जातं, त्यामुळं ते मला दुखत असणार आहे असं तर वाटते. शेवटी काय श्रींची इच्छा. हा आहे कात्रजचा बोलला. मस्त गावगाव कपडे आता. नेरापीला इथं जरा थांबून लयच गरम होत होतं, अख्खी कोरड पडली होती तोंडात. बघ त्याच्या पुढं आल्यावर लगेच आहे. आता इथं जरा अर्धा एक थोडासा पुढपर्यंत पॅच खराब आहे. तिथून पुढं सिमेंटचा रोड आहे एकदम भारी. पण हे इथं जेवढा त्रास होतो ना तिथून भारी आहे सगळं. हा रोड व्हायला पण खूप दिवस गेले, खूप सहन करावं लागलं. माझ्या बारकाशा गॅपमधनं मला गाडी घालायला लागेल, कारण पूर्ण पडल्यावर शेऱ्या बाहेर जातो. पण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तो हलणार पण नाही जागचा बाहेर जायला. झोपला आहे, सुस्तावला आहे. नाहीतर गेटच्या जवळच असतो बाहेर जाण्यासाठी.